श्री गणेशाय नमः. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, चातुर्मास सुरू झाला की अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे चातुर्मासात संत श्री गजानन महाराजांचे नामस्मरण नेमके कसे करावे? जर आपल्याकडे जास्त वेळ नसेल तर काय करावे? फक्त गणगण गणात होते या मंत्राचा जप केला तरी चालेल का? आणि नामस्मरण करताना कोणता भाव असावा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीत चातुर्मास हा साधना, संयम, जप, वाचन, आत्मचिंतन आणि भक्ती यांचा अत्यंत पवित्र काळ मानला जातो. अनेक भक्त या 4 महिन्यात आपल्या आराध्य देवताच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. काही जण व्रत करतात, काही पारायण करतात, काही दानधर्म करतात, तर काही जण नियमित नामस्मरण करण्याचा संकल्प करतात. परंतु या सर्व साधनांमध्ये एक साधना अशी आहे की जी प्रत्येकाला करता येते. ती म्हणजे नामस्मरण. आपल्या संत परंपरेने नामस्मरणाला अत्यंत महत्त्व दिले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर अनेक संतांनी आपल्या आयुष्यभर भगवंताच्या नामाचा अखंड जप केला. हे एका दिवसात किंवा काही दिवसात घडले नाही. म्हणूनच आजही संपूर्ण महाराष्ट्र त्यांना भगवान विठ्ठलाचे निस्सीम भक्त म्हणून आदराने स्मरतो. यातून आपल्याला एक सुंदर प्रेरणा मिळते. नामस्मरण म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नाही. नामस्मरण म्हणजे श्रद्धेने, विश्वासाने आणि प्रेमाने भगवंताशी नाते जोडणे. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तासनतास साधना करणे शक्य होईलच असे नाही. कोणाला नोकरी असते, तर कोणाला व्यवसाय, तर कोणाला शिक्षण, तर कोणाला घर आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. मंडळी, अनेक भक्तांच्या मनात सेवा करण्याची तीव्र इच्छा असते, पण वेळेच्या मर्यादा आड येतात. अशा वेळी निराश होण्याची गरज नाही. कारण भक्ती ही वेळेच्या लांबीवर नाही तर मनाच्या शुद्धतेवर आणि श्रद्धेवर अवलंबून असते. म्हणूनच आपण आपल्या वेळेनुसार आणि क्षमतेनुसार संत श्री गजानन महाराजांचे नामस्मरण करू शकतो. आता प्रश्न असा आहे की चातुर्मासात संत श्री गजानन महाराजांचे नामस्मरण नेमके कशा प्रकारे करावे? मंडळी, आता आपण जाणून घेऊया की चातुर्मासात संत श्री गजानन महाराजांचे नामस्मरण कशा प्रकारे करता येईल. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवूया. नामस्मरण करताना संख्या महत्त्वाची नसते, तर श्रद्धा, सातत्य आणि निस्वार्थ भाव महत्त्वाचा असतो. शक्य असल्यास सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवघरात किंवा शांत ठिकाणी बसून संत श्री गजानन महाराजांचे स्मरण करा. त्यानंतर आपल्या वेळेनुसार श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन किंवा पारायण करू शकतात. जर ते शक्य नसेल तर श्री गजानन महात्म्य या छोट्या पोथीचे श्रद्धेने वाचन करू शकतात. तसेच संत श्री गजानन महाराजांचे स्तोत्र आहे, बावन्नी आहे, अष्टक, स्तवन किंवा तारक मंत्र यापैकी जे शक्य असेल त्यांचे भक्तिभावाने पठण करू शकतात. परंतु अनेक भक्त असेही असतात ज्यांना मनापासून इच्छा असूनही रोज इतका वेळ देता येत नाही. नोकरी, व्यवसाय,
शेती, शिक्षण, घरातील जबाबदाऱ्या किंवा इतर कारणांमुळे दीर्घ वेळ साधना करणे सर्वांनाच शक्य होत नाही. अशा भक्तांनी निराश होण्याचे कारण नाही. आपल्या वेळेनुसार आणि सोयीनुसार संत श्री गजानन महाराजांच्या गण गण गणात बोलते या मंत्राचा जप करू शकतात. सकाळी काही मिनिटे, संध्याकाळी काही मिनिटे, प्रवासात किंवा कामातून थोडा वेळ मिळाला तरी मनोभावाने महाराजांचे स्मरण करता येते. महत्वाचा मुद्दा म्हणजे जप करताना मन भक्तिभावाने भरलेले असावे. आपल्या संत परंपरेने आपल्याला सातत्याची शिकवण दिली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर अनेक संतांनी अखंड भक्ती, नम्रता आणि निस्वार्थ भावाने भगवंताचे नामस्मरण केले. त्यांच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळते की भक्तीमध्ये दिखावा नसतो, तर प्रेम, समर्पण आणि सातत्य असते. मंडळी, संत श्री गजानन महाराजांची सेवा केवळ काहीतरी मागण्यासाठीच करू नये, तर महाराजांविषयी प्रेम, कृतज्ञता आणि विश्वास या भावनेने नियमित नामस्मरण करत राहावे. अनेक भक्तांच्या अनुभव कथनांमध्ये असे सांगितले जाते की मनापासून आणि श्रद्धेने केलेल्या नामस्मरणातून त्यांना अंतर्मनाची शांती, धैर्य आणि योग्य मार्गाची प्रेरणा मिळाली. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, परंतु श्रद्धा, सातत्य आणि सदाचार यांना आपल्या संत परंपरेत नेहमीच महत्त्व दिले गेले आहे. म्हणून या चातुर्मासात आपणही आपल्या क्षमतेनुसार एक छोटा संकल्प करूया. दररोज काही मिनिटे का होईना, पण संत श्री गजानन महाराजांचे नामस्मरण नक्की करूया. भक्तीमध्ये मोठेपणा नसतो, भक्तीमध्ये सातत्य असते. सेवेमध्ये अपेक्षा नसते, तर सेवेमध्ये समर्पण असते. आणि नामस्मरणामध्ये केवळ शब्द नसतात, तर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम दडलेले असते. चला, या पवित्र चातुर्मासात आपण सर्वजण संत श्री गजानन महाराजांच्या चरणी भक्तिभावाने प्रार्थना करूया. गण गण गणात बोलते, जय गजानन. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो इतर भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये गण गण गणात बोलते नक्की लिहा. धन्यवाद.